हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियास फूड लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आता सगळीकडे उन्हाळ्याचे वाळवणाचे पदार्थ चालू आहेत. सगळेजण तेच रेसिपी बनवत आहेत आणि स्टोअर करून ठेवत आहेत. तर त्यातलाच एक वाळवणाचा पदार्थ आणि बहुतेक जणांना आवडणारा म्हणजे चिप्स. आता हे चिप्स घरी बनवले तर खूप हेल्दी आहेत आणि आपण हे खूप स्टोअर पण करू शकतो. काही टिप्स मी यामध्ये शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचे चिप्स फसणारही नाही, अगदी पांढरे शुभ्र असे राहतील. तर आता इथे बटाटे आपण वरचे साल काढून पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर चिप्सच्या किसनीने आपल्याला ते व्यवस्थित चिप्स पाडून घ्यायचे. आता आपल्याला कितपत मोठे किंवा लहान चिप्स हवे त्या पद्धतीने आपण बटाटा घेणार आहे. आता हे जे किसणी असते ही घेताना ह्या पद्धतीने करायची, जेणेकरून ते चिप्स खूप पातळही नाही पडले पाहिजेत आणि खूप जाड पण नाही झाले पाहिजेत. तर एकसारखे झाले पाहिजेत. चिप्स करताना अगदी बटाटा दाबून त्यावरनं घसरून घ्यायचा, म्हणजे चिप्स कुठेही तुटत नाही आणि व्यवस्थित खाली एकसारखे पडतात. आता हे चिप्स करून झाले की 2 ते 3 पाण्यामध्ये अगदी स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून ते काळे पडत नाहीत आणि अगदी शुभ्र राहतात. तर आता आपण हे 2-3 पाण्यामध्ये केलेले चिप्स आपण व्यवस्थित क्लीन करून घेणार आहेत आणि नंतर आपण हे तुरटीच्या पाण्यामध्ये ओव्हरनाईट ठेवणार आहे. म्हणजे पूर्ण रात्रभर आपल्याला ते तसेच ठेवायचे आहेत आणि तुरटी टाकताना खूप जास्त टाकायची नाही. फक्त आपले चिप्सचा रंग आहे असं राहील इतपतच टाकायची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पाण्याला उकळी घ्यायची आणि त्यामध्ये मीठ टाकायचं. आता मीठ आपण आपल्या चवीनुसार ह्यामध्ये ॲड करायचं आहे आणि मग चिप्स आपण ह्यामध्ये टाकणार आहे. आता हे बटाट्याचे चिप्स चेक करायचे हाताने. अगदी थोडेसे दबायला लागले हाताने किंवा दाबले जायला लागले आणि सहज तुटायला लागले की आपण ते काढून घेणार आहे आणि मग नंतर एका सुती कापडावरती एक एक असे वेगळे वेगळे सुट्टे सुट्टे ते वाळत घालणार. एकावर एक टाकायचे नाही, त्यांना सगळ्यांना सुट्टे करायचे आणि मग वाळत टाकायचे, जेणेकरून ते लवकर सुकतात आणि कोरडे होऊन जातात. चिप्सला अगदी व्यवस्थित आपल्याला कोरडे करून घ्यायचे, जेणेकरून त्याला बुरशी येणार नाही आणि ते वर्षानुवर्ष अगदी व्यवस्थित टिकतात. ह्या पद्धतीने जर आपण चिप्स केले तर ते टिकतातही खूप, त्याचा रंग अजिबात बदलत नाही आणि तुम्ही तळल्यानंतरही ते खूप छान त्यांचा रंग आहे असं राहतो. टेस्ट पण खूप छान येते. आता हे आपण तळल्यानंतर याला आपण पेरी पेरी मसालाही टाकू शकतो, जेणेकरून मुलांना बाहेरचे चिप्स असतात अगदी ते तसेच लागायला लागतात. हा मसाला मार्केटमध्ये कुठेही इझिली अवेलेबल आहे. आता तुम्ही बघू शकता आपले चिप्स ऑलमोस्ट होत आलेले आहेत आणि सुकत आहेत. तर किमान एक पूर्ण दिवस आणि नाही जरी सुकले तरी दुसऱ्या दिवशीही तुम्ही त्यांना व्यवस्थित ऊन दाखवा. पण मेक शुअर की तुमचे चिप्स अगदी खूप व्यवस्थित सुकले गेलेले आहेत आणि ते तुम्ही स्टोअर करू शकता. आता आपल्याला कितपत हवे त्याप्रमाणे आपण इथे बटाट्याचं प्रमाण घेणार आहे. जर तुम्ही 5 ते 10 किलोसाठी बनवत असाल तर ते व्यवस्थित स्टोअर करता आले पाहिजेत, इथपर्यंत त्यांची व्यवस्थित काळजी घ्यायची. चिप्स करताना हे टिप्स महत्त्वाचे आहेत. तर तुम्ही बघू शकता सुकल्यानंतरही त्याचा रंग किती छान राहिलेला, अगदी पांढरे दिसत आहेत ते, कुठेही काळे पडलेले नाही आहेत किंवा काठालाही कुठे काळे झाले नाहीत. तर ह्याचं कारण हेच आहे की ते आपण खूप व्यवस्थित धुवून घेतलेत आणि व्यवस्थित त्याला तुरीच्या पाण्यामध्ये रात्रभर ठेवले होते. तर आता तळल्यानंतरही तुम्ही बघू शकता चिप्सचा रंग किती सुंदर आला आहे. तर नक्की तुम्ही हे चिप्स ट्राय करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.